विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी भाग 2 मधील प्रकरण जे दुसरं आहे आपलं दुसऱ्यातला जो प्रॉब्लेम सेट 2 आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 2.2 पाहिला होता. त्यामधले काही उदाहरण आपण सोडवलेले होते. अतिशय आनंद वाटतो की बऱ्याच लोकांनी तो व्हिडिओ पाहिला आणि लाईकसुद्धा केलेला आहे. त्याचप्रमाणे या व्हिडिओमध्ये सुद्धा मी प्रॉब्लेम सेट 2 मधले काही उदाहरणं तुम्हाला या ठिकाणी सोडून देणार आहे. तर हे उदाहरण, हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही शेवटपर्यंत पाहावा अशी माझी इच्छा आहे. जर शेवटपर्यंत तुम्ही पाहिला तर निश्चितपणे तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. वाटल्यास व्हिडिओ पाहत असताना तुम्ही पुस्तक समोर घेऊन बसले आणि थोडंसं लक्ष देऊन ऐकलं तर निश्चितपणे विद्यार्थ्यांना तुम्हाला हे सगळे गणित सुटणार आहेत. तो क्वेश्चन 2 असा आहे आपला, सॉल्व दी फॉलोविंग एक्झाम्पल्स. त्यातलं पहिलं गणित आहे, फाइंड द हाईट ऑफ ॲन इक्विलॅटरल ट्रँगल हॅविंग साईड 2a. म्हणजे एक समभुज त्रिकोण आहे आणि या समभुज त्रिकोणाची बाजू 2a आहे, तर त्या त्रिकोणाची आपल्याला या ठिकाणी काय काढायची, उंची. मग अशा वेळेस आहे ना, पहा लक्षात ठेवा, भूमितीमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की शक्यतो फिगर काढण्याचा प्रयत्न करा. लेटस आय हॅव ड्रॉ हिअर triangle which is equilateral triangle and name of this triangle is ABC. ABC is an equilateral triangle and side of this triangle is we have given 2a and this is also a 2a. What I have to do here, I have to find out the height. I have to draw a perpendicular from vertex A on side BC. This is a point A T. Now I have to calculate, I have to find out AT. AT is the height of equilateral triangle. We know that in triangle ABC is a equilateral triangle. So the sides are same. That's why major angle C is equal to 60 degree. Major angle C is equal to, here C is a 60 degree angle. Major angle T is a 90 degree. This construction आपण A मधून लंब टाकलेला आहे. I have draw a perpendicular from A to BC. Now this is a 90 degree, this is a 60 degree. Automatically this angle is 30 degree. Now here I can use 30, 60, 90 degree theorem. Means AT is in triangle, let us see, in triangle ATC. ATC दिसतोय का बघा, ATC हा ट्रँगल. या ट्रँगलमध्ये मेजर अँगल T इज अ 90 डिग्री. ते आपण इथंच पण पाहिलं, पण परत एकदा पाहतो. मेजर अँगल T इज इक्वल 90 डिग्री. मग जो 90 आहे हा 60 आहे, हा 30 आहे. मग अकॉर्डिंग टू 30, 60, 90 डिग्री थेरम आपण पाहिलेलं पाहिजे. थेरम काय पाहिलेलं ह्या थेरममध्ये, साईड अपोजिट. आता मला AT काढायची. AT ही कुठल्या कोणासमोरची बाजू आहे, 60च्या. म्हणजे साईड अपोजिट टू 60 डिग्री अँगल. एक सूत्र आहे आपल्याला, साईड अपोजिट टू 60 डिग्री अँगल इज इक्वल टू √3/2 इंटू हायपोटेनस. पहा हे सूत्र आपण शिकलेलो आहेत मागच्या व्हिडिओमध्ये. साईड अपोजिट टू 60 डिग्री हे सूत्र आहे आणि हे सूत्र प्रत्येकाचं पाठ असलंच पाहिजे. त्या 10वी मधल्या प्रत्येक मुलाचं साईड अपोजिट टू 60, साईड अपोजिट टू 30. मग साईड अपोजिट टू 60 डिग्री कुठली पाहायचं, AT म्हणजेच हाईट आहे. AT इज इक्वल टू √3/2 इंटू हायपोटेनस. हायपोटेनस इज AC. AC म्हणजे साईड ऑफ इक्विलॅटरल ट्रँगल, दॅट इज 2a. मीन्स 2a. 2 गेट कॅन्सल. मीन्स AT इज इक्वल टू √3 इंटू A राहिला फक्त इथं शिल्लक. तर आपण लिहिताना काय लिहितो, AT इज इक्वल टू A√3. A पुढे लिहितो, √3 नंतर लिहितो. सर्ड्समध्ये आता 9वीमध्ये आपण पाहिले. AT इज इक्वल टू काय आला माझं, A√3. मग आपल्याला या ठिकाणी आन्सर कंप्लीट करावं लागेल. आपल्याला काय आन्सर कंप्लीट करणार आहे मी, पहा
काय सांगितलं त्यांनी आपल्याला फाइंड आउट करायला? हाईट ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. हाईट ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इज a√3 units. a√3 unit. This is a, this is a √3, a√3 unit. ओके, दिस इज अवर आन्सर. आणि आपण आन्सर काय केलं? म्हणजे थोडक्यात काय केलं मी पहा, की समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोण 60चा असतो, म्हणून हा 60 आहे, हा 90 आहे, म्हणजे ऑलरेडी हा 30 असेल, म्हणजे दिस ट्रायंगल ATC इज अ 30, 60, 90. ते थेरम या ठिकाणी वापरलं आणि सूत्र वापरलं, साईल अपोजिट टू 60 डिग्री अँगल इज इक्वल टू √3/2 इंटू हायपोटेनस. म्हणजे 80 साईड अपोजिट टू 60 काय आहे? 80. बऱ्याच विद्यार्थ्यांना हे लक्षात येत नाही. पहा, हे सूत्र वापरायचं कसं या बऱ्याच वेळेस कळत नाही, तर ते जरा थोडंसं काय करा, लक्षात घ्या. हे झालं तुपलं पहिलं गणित. त्यामधलंच एक तिसरं गणित या ठिकाणी आपण घेऊयात. पहा, थर्ड एक्झाम्पल इन क्वेश्चन नंबर 2. व्हॉट इज द एक्झाम्पल? एक्झाम्पल्स सुरुवातीला व्यवस्थित काय करत चला, वाचत चला. फाइंड द लेंथ ऑफ डायगोनल ऑफ अ रेक्टँगल. मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्क्वेअरचं गणित पाहिलं होतं, म्हणून मी या ठिकाणी रेक्टँगलचं घेतलं आहे. फाइंड द लेंथ ऑफ डायगोनल ऑफ रेक्टँगल हॅव्हिंग साइड्स 11 सेंटीमीटर अँड 60 सेंटीमीटर. नाउ in this example, what I have to draw? I have to draw here a rectangle. This is a rectangle. त्याला तुम्ही कोणतंही नाव या ठिकाणी देऊ शकता. आकृती काढल्यानंतर आपल्याला गणित समजायला सोपं जातं. ABCD इज अ रेक्टँगल. साइड्स आर 11 सेंटीमीटर अँड 60. म्हणजे दिस ब्रेडथ इज 11 सेंटीमीटर, दिस इज 60. लेट अस ड्रॉ अ डायगोनल AC. म्हणजे या ठिकाणी मला काय करायचं आहे? ACची व्हॅल्यू काढायची. मग काय म्हणणार मी? इन ट्रायंगल इन क्वाड्रिलॅटरल ABCD, AC is a diagonal. AC is a diagonal. Now measure angle B is equal to 90 degree. याचं कारण काय? अँगल ऑफ rectangle. Angle of a rectangle, because each angle of a rectangle is 90 degree, so that this B is a 90 degree. मग जर B 90 डिग्री असेल तर ट्रायंगल ABC हा काय झाला? म्हणून मी काय म्हणतो, ट्रायंगल ABC इज अ राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल ABC हा काय झाला तुमचा? राईट अँगल. आणि राईट अँगल ट्रायंगलमध्ये आपण पायथागोरस पाप इथं ABC बघा, AB माहिती आहे 11 आहे, BC माहिती आहे 60 आहे, काय काढायची? AC म्हणजे डायगोनल काढायचं आपल्याला, बरोबर. मग बाय पायथागोरस थेरम इकडे लिहितो मी. पहा, अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम, काय लिहू शकतो मी? पहा, AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BCचा स्क्वेअर. एका बाजूचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजा एवढा असतो. नाव पुटिंग द व्हॅल्यूज. ABची किती आहे? 11चा स्क्वेअर. BC किती आहे? 60चा स्क्वेअर. विच इज इक्वल टू 11चा स्क्वेअर 121 प्लस 60चा स्क्वेअर 6 6 तर 36 0 0. AC स्क्वेअर इज इक्वल टू 121 प्लस 3600. इकडे पुढं सोडवता. आता हे एक्झाम्पल बघा मी. AC स्क्वेअर इज इक्वल टू 121 प्लस 3600. यांची बेरीज येतील 3721. बघा, जर तुम्ही एका खाली एक लिहिलं तर याची बेरीज तुमची एवढी येईल. 2 1 7 + 1 7 आणि हा 3600 120. Correct. This is a correct sum. Now what I have to find out? I have to find out AC, not AC square. इथे AC square आला. मग taking square root of both the sides
both the sides, what I will get? AC is equal to 61. Means diagonal of this rectangle is 61 centimeter. म्हणजेच आता शेवटी फायनल उत्तर diagonal of rectangle is 61 centimeter. Diagonal of rectangle is 61 centimeter. पण अशा प्रकारे हे एक्झाम्पल सुद्धा अतिशय सोपं, 1, 2 किंवा 3 मार्काला एक्झाम्पल येतं. रेक्टँगलमध्ये आता डायगोनल देतील, ब्रेड देतील आणि लेंथ काढायला सांगतील. म्हणजे ह्या 3 पैकी कुठल्याही 2 गोष्टी देतील आणि तिसरी काढायला सांगतील. त्यावेळेस आपल्याला वी हॅव टू यूज द पायथागोरस थेरम. अतिशय सोपं एक्झाम्पल आहे हे, पण तुमच्या लक्षात आलेलं असेल असं मला वाटतं. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेऊयात. क्वेश्चन नंबर 2 मधलंच 5वं एक्झाम्पल आहे पाहे. 5वं एक्झाम्पल काय? अ साईड ऑफ अन आयसोस्केलस राईट अँगल ट्रायंगल इज एक्स, फाइंड इट्स हायपोटेनस. फाइंड इट्स हायपोटेनस. आता बस साईड दिली त्यांनी, साईड ऑफ अन आयसोस्केलस राईट अँगल. व्हॉट इज मीन बाय आयसोस्केलस राईट अँगल ट्रायंगल? मराठीमध्ये त्याला असं म्हणतो समद्विभुज काटकोन त्रिकोण. म्हणजे असा काटकोन त्रिकोण की त्याच्या 2 बाजू काय असतील? सारख्या असतील. पहा, त्याच्यामध्ये हायपोटेनस तर येणार नाही तुमचा. मग तशी जर फिगर आयसोस्केलस राईट अँगल ट्रायंगल या ठिकाणी मी काढतो, या दोन्हीही बाजू कशा असतील? सारख्या असतील. आणि हा त्याचा काय असेल? हायपोटेनस असेल. म्हणजे सपोज याचं नाव देतो मी ABC. ABC इज अ आयसोस्केलस राईट अँगल ट्रायंगल. मग काय म्हणणार मी? ABC इज अ आयसोस्केलस राईट अँगल ट्रायंगल. मग आता इथं आयसोस्केलस राईट ट्रायंगल पाहता गणित वाचा. अ साईड ऑफ अन आयसोस्केलस राईट, साईड किती त्याची? एक्स. म्हणजे ही साईड किती आहे तुमची? एक्स आहे. ही सुद्धा किती? एक्स आहे. अँड आय हॅव टू फाइंड आउट द हायपोटेनस ऑफ दॅट आयसोस्केलस राईट अँगल ट्रायंगल. नाऊ ABC is a isosceles right angle triangle according to Pythagoras theorem. काय लिहू शकतो आपण? पहा इथं हा त्याचा काय? हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ अदर 2 साइड्स. म्हणजे AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. नाव पुटिंग द व्हॅल्यू ऑफ AB इज एक्स, BC इज एक्स. ही x का घेतली बघा? बिकॉज गिवन ट्रायंगल इज आयसोस्केलस ट्रायंगल. म्हणजे ह्या दोन्ही साईड काय असतील? सेम असतील. म्हणजेच एक्सचा स्क्वेअर प्लस एक्सचा स्क्वेअर. म्हणजेच काय होईल इथं? 2x स्क्वेअर. म्हणजे AC स्क्वेअर इज इक्वल टू 2x स्क्वेअर टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. व्हॉट आय विल गेट? AC स्क्वेअरचं वर्गमूळ AC आणि 2चं वर्गमूळ √2 x वर्गाचं वर्गमूळ x. पण आता लिहिताना आपण असं लिहितो AC इज इक्वल टू x√2. अगोदर व्हेरिएबल लिहितो आणि नंतर संख्या लिहितो. x√2 इज अवर फायनल आन्सर. म्हणजेच काय विचारलं होतं आपल्याला त्यांनी? पहा एक्झाम्पलमध्ये, फाइंड इट्स हायपोटेनस. हायपोटेनस ऑफ ट्रायंगल इज x√2. हे तुमचं शेवटचं झालं फायनल आन्सर. अतिशय सोपे गणित आहेत पाहे. तुम्हाला फक्त पायथागोरसचं थेरम अप्लाय करता आलं राईट अँगलमध्ये की निश्चितपणे ह्या प्रकरणाचे जे गुण आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी निश्चितपणे काय होणार आहेत? मिळणार आहेत. तर ठीक आहे, आपण आणखी एक एक्झाम्पल आपलं होईल. तर ते या ठिकाणी मी घेतलेलं आहे. पहा क्वेश्चन नंबर 3 प्रॉब्लेम सेट. क्वेश्चन नंबर 3. In triangle RST, angle S is 90, angle T is 30, RT is equal to 12 centimeter. Find RS and ST. अशा प्रकारचं एक्झाम्पल येतच. आता या ठिकाणी मी RST काढून घेतो. या ठिकाणी ट्रायंगल RST. आता S मला 90, म्हणजे या ठिकाणी माझं नाव S आलं पाहिजे. बा आकृती काढताना S 90, T किती माझं? इथं T किती? इथं
30 आणि इथं नाव असेल माझं RST त्यांनी काय दिलं, RT इज इक्वल टू किती दिलं आहे 12 सेंटीमीटर अँड फाइंड RS अँड ST. आता पहा या ठिकाणी जर मी विचार केला की आय हॅव टू यूज अ पायथागोरस थेरम, पायथागोरस थेरम वापरायचं आहे मला, पण मला माहिती आहे की पायथागोरस थेरममध्ये 2 बाजू आपल्याला माहीत असावी लागतात, तिसरी काढता येते. आता इथं फक्त एकच माहिती आहे, बाकीची काढता येत नाही. म्हणजे ह्या गणितात पायथागोरस आपल्याला आत्ताच वापरता येणार नाही हे कन्फर्म झालं. त्याच्यात हा कोण जो आहे तुमचा 90 दिला आहे, हा 30 दिला आहे, मग याचं माप आपल्याला काढता येईल का नाही, काढता आलं पाहिजे. कारण आपल्याला माहिती आहे की त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते 180, त्यातले 2 माहिती आहेत, तिसरा काढता येईल. मग ते सूत्र वापरून अगोदर आपल्याला कोण आरचं माप या ठिकाणी काय करावं लागणार आहे, काढून घ्यावं लागणार आहे. मग काय म्हणणार मी, इन ट्रँगल RST मेजर अँगल R प्लस मेजर अँगल S प्लस मेजर अँगल T इज इक्वल टू 180 डिग्री. याचं कारण काय की सम ऑफ द ऑल द अँगल्स ऑफ एनी ट्रँगल इज 180 डिग्री. बरोबर आहे, ह्याचं माहिती आहे. मग आरचं माप मला माहीत नाही, मेजर अँगल R प्लस मेजर एसचं माप मला माहिती 90 डिग्री, टीचं माप मला माहिती 30 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. बाय सॉल्विंग दिस व्हॉट आय विल गेट, मेजर अँगल R प्लस 120 इज इक्वल टू 180 मीन्स मेजर अँगल R इज इक्वल टू 180 मायनस 120. आता हा प्लस 120 इकडे गेला काय झाला मायनस 120, बरोबर. म्हणून मेजर अँगल R इज इक्वल टू 180 मधून 120 गेले, खाली राहिले 60. म्हणजेच आरचं मेजर किती आलं माझं 60 डिग्री आलं. म्हणजेच ट्रँगल RSTचे माप कसे आहेत 30, 60 अँड 90 डिग्री, बरोबर आहे. 30, 60 अँड 90. म्हणून या ठिकाणी आता मी काय म्हणणार बघा, ट्रँगल RST इज अ 30, 60, 90 डिग्री ट्रँगल. ट्रँगल RST इज अ 30, 60, 90 डिग्री ट्रँगल. आणि मग 30, 60, 90 डिग्री असेल तर आपण 30, 60, 90 डिग्रीचं जे थेरम आहे 9वीमध्ये पण पाहिलं आहे आणि आता 10वीमध्ये सुद्धा दुसऱ्या प्रकरणामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. मग आता ह्या दुसऱ्या 2 साईड काढायच्या म्हणजे काहीच अवघड राहिलं नाही आपल्याला. आता मग साईड काय लिहिणार मी, सूत्र पहा, साईड अपोजिट टू 30 डिग्री अँगल इज इक्वल टू 1/2 इंटू हायपोटेनस. हे सूत्र आहे. मग आपण 60चं वापरलं, आता मी 30चं वापरतोय. साईड अपोजिट टू 30 डिग्री अँगल इज इक्वल टू 1. 30 डिग्री बघा आकृतीमध्ये 30 डिग्रीच्या अपोजिट साईड कुठली म्हणजे समोरची साईड, 30 अंशाच्या कोनासमोरील बाजू बरोबर 1/2 गुणिले कर्ण, असं सूत्र असतं आपलं. मग 30च्या अपोजिट काय आहे RS, RS इज इक्वल टू 1/2. कर्ण किती आहे तुमचं इथं 12, 2 1 2 2 6 12 मीन्स RS इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. आता आम्हाला RS पण मिळाली. आता ST मी 2 प्रकारे काढू शकतो. आता मी या ठिकाणी पायथागोरसचं प्रमेय वापरलं तरी मला ST निघेल, किंवा मी दुसरं, आता ST कोणत्या कोणासमोरची बाजू आहे 60 अंशाच्या, म्हणजे ते साईड अपोजिट टू 60 डिग्री अँगल इज इक्वल टू √3/2 इंटू हायपोटेनस. हे पण सूत्र आहे, मग आपण वापरलं होतं, आत्ता पण वापरतोय मी. किंवा तुम्ही एखाद्याला समजा हे नसेल येत तर सरळ तुम्ही काय करू शकता, अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम, आणि ते सुद्धा सोडवू शकता. साईड अपोजिट टू 60 बघा, साईड आकृतीकडे फार महत्त्वाचं आहे. भूमिती शिकत असताना, जॉमेट्री शिकत असताना यू हॅव टू लुक टू द फिगर. मग आता काय इथे साईड 60च्या साईड कुठली ST इज इक्वल टू 1/2 इंटू हायपोटेनस काय आहे त्याचा RT. मग आता 1/2 इंटू, आता पण RT माहिती आहे मला 12, सॉरी सूत्र इथं √3, सूत्र चुकीचं लिहिलं मी, 30चं लिहिलं. इथं काय आहे, साईड अपोजिट टू 60 डिग्री अँगल इज इक्वल टू √3/2 इंटू हायपोटेनस. मग ST इज इक्वल टू √3/2 इंटू हायपोटेनस काय याचा RT. म्हणजेच ST इज इक्वल टू, पहा थोडंसं खडाखोड झाली, लक्षात घ्या,
एस टी ही 60च्या अपोजिटची साईड आहे, √3/2 आणि हायपोटेनस RT म्हणजे √3/2 इंटू RTची किंमत 12, 2 1 2 2 6 जा, म्हणजेच ST इज इक्वल टू √3 इंटू 6, पण असं लिहित नाही आपण, मग ST इज इक्वल टू 6√3, म्हणजेच फायनल आन्सर तुमचं RS इज इक्वल टू 6 सेंटीमीटर आणि ST इज इक्वल टू, इथं शेवटी लिहायचं असतं RS इज इक्वल टू 6 सेंटीमीटर अँड ST इज इक्वल टू 6√3 सेंटीमीटर. अशा प्रकारे तुम्ही 30, 60, 90, 45, 45चे पण थेरम तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. प्रॉब्लेम सेटमध्ये अशाच प्रकारचे एक्झाम्पल्स आहेत. आय होप हे जे 4 एक्झाम्पल्स मी या ठिकाणी सोडून दिले ते तुमच्या लक्षात निश्चित आले असतील, आणि निश्चितपणे जर लक्षात आलं नाही तर परत पहा आणि जरा पुस्तक पहा, पुस्तकातले सूत्र पहा. सूत्र जर पाहिले तर निश्चित तुम्हाला ते लक्षात येईल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे पुढचे व्हिडिओज तुम्हाला या ठिकाणी माझे पाहायला मिळतील. सर्वांचे धन्यवाद.